तर नमस्कार मंडळी, मी अविनाश भोर तुमचं स्वागत करतो अनफिल्ड इंडियामध्ये. आपण आलो इकडे बदलापूरला आणि आपण इकडे बघू शकतो आपण इकडे कुठल्या प्रकारचं आंदोलन जे इकडे चालू आहे आणि जे पोलीसचे उप आयुक्त आहेत तेही इकडे आले. पण लोकांचं जे आंदोलन आहे ते अजूनही तसंच आहे. लोक इकडे जे नारे आहेत ते देतात. आपण पुढे जाणून घेऊया लोकांची काय प्रतिक्रिया आणि त्यांना काय बोलायचं, आंदोलनाच्या मागच्या त्यांच्या भावना काय आहेत ते पण आपण जाणून घेऊया. दादा, नक्की तुमची मागणी काय आहे याच्यावर? मागणी अशीच आहे. मी ऑलरेडी प्रवास करत होतो, बदलापूरला आलो होतो, परंतु मला कळलं की असं आदर्श शाळेवरती 2 छोट्या मुलींच्या बलात्कार झाले. आज त्या घटनेला 15 दिवस झाले. या अर्थी गृह खातं फेल आहे. हे 100% मला सांगा, अशा कितीतरी घटना घडल्यात महाराष्ट्रात, त्यांचा काय त्यांना न्याय मिळाला का? आणि या घटना वारंवार होतात. म्हणून माझ्या बहिणींसाठी मला उभं राहणं, मी शेवटी आलो. माझं तिकीट आहे, हे बघा तिकीट. मी आंदोलनासाठी माझ्या कामासाठी आलो होतो, पण मला कळायचं आंदोलन आहे, मग मी पण त्यात सामील झालो. मग आता तुम्हाला सरकारला काय सांगायचं? गृहमंत्र्यांनी यावं, स्पष्टीकरण द्यावं. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. गृह खातं सांभाळतो ना, मग त्यांनी यावं. 15 दिवसानंतर तुम्ही केस एफआर करताय, हा गुन्हा आहे, हा आमच्यासारख्या गरिबांचा अन्याय आहे. एवढंच मला सांगायचंय. तर दादा, जे काही प्रकरण इकडे घडलंय तुमची सरकारकडनं काय मागणी आहे? आमची सरकारकडून एकच मागणी आहे की त्याला फाशी झाली पाहिजे, लवकरात लवकर त्याला फाशी द्यावी. कारण का एवढा मोठा मॅटर हो, त्याला देखील अजून काय करत नाही. हेही ऐकलं गेलंय की 12 तासाच्या नंतर जी FIR ती दर्ज केली गेली, तर त्याच्याबद्दल काय बोलणार? 12 सिस्टम आपली टोटल करप्ट आहे, पैसे घालून सिस्टम झालेले. तर हे जे गुन्हेगारी जे घडले तर त्याच्या मागे सरकार कुठेतरी कारणीभूत आहे, सरकारच कारणीभूत आहे. पोलीस प्रत्येक ह्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी दबावाला येण्याकरता फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, नाहीतर आरोपीला पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे. आता सरकारकडनं तुमची काय मागणी नक्की? आता सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे? सरकारने फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आमची भूमिका हीच एका बदलापूर सुखरूप राहिले पाहिजे. जो लांब भावावरती अत्याचार झालेला आहे, गिनोना झालेला आहे, इथं खरं तर योगी बाबाचं सरकार पाहिजे. योगी बाबा सरकार निर्णय घेणारा माणूस पाहिजे इथं. त्या या माणसाला लवकर नाराज आम्हाला फाशी शिक्षा झाली पाहिजे. 4 वर्षाचं बाळ आज भेटत मुलं शाळा सोडायला, या नाराज मला लवकरच फाशी शिक्षा झाली पाहिजे. मग आता ज्या बदलापूरमध्ये जे घडलंय तर त्याच्या माग जे दोषी सरकार पण आहे का, हे तुम्हाला सांगायचंय का? सरकारच्या तर आतापर्यंत कळालं नाहीये. जे लवकर त्यांनी 12 तास रखडवलं, त्यांनी लवकर FIR नाही केला. जे शिक्षकांनी उडते हे प्रश्न दिले, बाबा जो प्रकार घडणार नाही, अशा शिक्षकाला कायमची स्वरूपी काढून टाकलं पाहिजे. सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे का लवकर याला फाशी शिक्षा द्या, तर हे प्रकरण शांत होईल, नाहीतर हे प्रकरण शांत होणार नाही. मग आता तुमची सरकारकडनं काय मागणी आहे? याला फाशीची शिक्षा, त्याच्याशिवाय आंदोलन वगैरे थांबणार नाही. तर काय नक्की हे जे प्रकरण घडलंय आणि याच्या मागे जे आंदोलन आहे तर त्याच्या मागची तुमची सर्वांची भूमिका काय आहे? सर, आमच्या आंदोलनामागची भूमिका एवढीच आहे की आरोपीला तुम्ही फाशीची शिक्षा द्या, किंवा तुम्हाला प्रशासनाला ते जमत नसेल तर ते आरोपीला तुम्ही जनतेच्या हवाली करा. जनता न्याय करेल, त्याला काय टेचून मारायचं, काय फाशी द्यायची ती देईल. जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हे अपराध थांबणार नाही. आज एका मुलीवर, उद्या दुसऱ्या मुलींवर, प्रत्येक वेळी या मुलींचे बळी जात राहतील. त्यामुळे आमचं सांगणं एवढंच आहे की आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा खुलेआम दिली पाहिजे, ती पण तात्काळ. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, तारखांवर तारखा, मग जामीन, मग सुटणार, तोपर्यंत अजून 4 मुलींचे करणार, हे आम्हाला नकोय. आम्हाला लाडकी बहीण योजना पण नकोय. आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे आणि आरोपीला फाशी पाहिजे. त्यामुळे आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आता तुमची सरकारकडनं काय मागणी नक्की? सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे याच्या मागची? सरकारने आरोपीला फाशी दिली पाहिजे. आमची भूमिका हेच आहे की जो आरोपी आहे त्याला इथे फाशी द्या. जर तुम्ही त्याला आता फाशी दिली तर पुढे जाऊन कोणाची हिंमत नाही होणार की अशा गोष्टी करायची. कारण तुमच्या सरकारला, आपल्या सरकारला 12 तास लागले तो गुन्हा नोंदवायला. 3 वर्षाच्या मुलीवर जर रेप होतो, जर त्या केसमध्ये जर त्याच्या आई वडिलांना 12 तास जर तिथे तात्काळ ठेवत असाल तर मग सामान्य बाकीच्या लोकांचं काय?
या ठिकाणी जर त्या पोलिसाची मुलगी असती तर त्याने हा भारतात लावले असते का? तर सरकारला एवढीच विनंती आहे, बाकीचे राज्यकर्ते कुठे आहेत? आज नेते येतात, नेते मंडळी बाकीच्या ठिकाणी रेबिन कापायला येतात, तर इथे का नाही येत आहे? आज एवढं पब्लिक आहे, हे पूर्ण बदलापूर आहे, सरकार कुठे आहे? बाकीचे लोक कुठे आहेत? त्यांना एवढीच विनंती आहे की त्याला इथे आणा, इथे सगळ्यांचा चौकात एका त्याला फाशी द्या. एवढीच विनंती आहे त्यांनी की कायदा कडक करा, जेणेकरून दुसऱ्याची कोणाची हिंमत नाही होणार की असं कृत्य करायची. तर जे हे कृत्य सध्या घडतात महाराष्ट्रामध्ये, तर याच्या मागे सरकार पण कारणीभूत आहे का? याच्यामध्ये सरकार पण कारणीभूत आहे ना. जर तुम्ही रेपिस्टला जर तुम्ही फाशी देणार नाही, आपला कायदा कसा माहितीये की एखाद्याला कोणी खून केला, एखाद्यानं कोणाला रेप केला तर त्याला नंतर जामीन मिळतो, नंतर तो मोकाट सुटतो. अरे त्याला शिक्षा द्यायला इकडे त्याची फॅमिली डेथ होऊन जाते, तोपर्यंत त्याला फाशी नाही भेटत. तर त्याचा अर्थ काय, त्या गोष्टीचा अर्थ काय? जर तुम्ही जर त्याला जर रेप करतो, त्याची हिंमत नाही होणार, अरे त्याची प्रायव्हेट पार्ट कापून टाका, त्याची हिंमत नाही होणार नंतर अशी करायची. 3 वर्षाच्या मुलीवरती जर त्याला दया महिना येत, आणि मग त्या सरकार का दया करते त्याच्यावरती? 12 तास लावता, 12 तास लागतात का गुन्हा नोंद करायला? त्या ठिकाणी जर त्यांच्यातल्या कोणाची मुलगी असती, कोणाचा भाऊ असता, तर एवढा वेळ लावला असता? त्याची हिंमत नाही होणार अशा गोष्टी करायची. तर आता जे आंदोलन चालू आहे, नक्की सरकारकडनं तुमची काय मागणी आहे? त्याला तुम्ही आंदोलन अपेक्षा एवढीच आहे की त्याला इथे आणा, सर्वांना एकच फाशी द्या, तर पब्लिकच्या ताब्यात द्या, नंतर कोणी हिंमत नाही करणार अशा गोष्टी करायची. आहे तेवढी सरकारमध्ये जमत त्याला इथे आणायची. एवढा वेळ का लागतो? आता तुम्ही आहात पत्रकार आहात, तुम्ही कधी त्यांना विचारलं भारतात का लागले? तुम्ही पब्लिकचं रिएक्शन घेताय, पब्लिक आम्ही देतोय, आम्ही काय प्रत्येक जण येईल जाईल, अरे पण आज त्यांची मुलगी आहे, उद्या आपली पण मुलगी येईल, तुमची पण मुलगी येईल, त्यावेळेला तुम्ही काय करणार? असे हातात धरून बसणार? या गोष्टी तुम्ही सरकारला विचारायला पाहिजेत की एवढा 12 तास का लागला? आज तुम्ही पब्लिकचं रिएक्शन घेताय, अरे त्यांचं रिएक्शन घ्या ना, त्यांचं रिएक्शन घ्यायला हिंमत नाही होत कोणाची.